हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त असा रसरशीत दाणेदार असा शिरा कसा करायचा ते पाहणार आहे. हा आपण झटपट बनवलेला आहे, पण तेवढाच चविष्ट मस्त असा झालेला आहे. बघू शकताय, तुम्हाला बघून कळत असेल किती रसरशीत आणि एकदम मस्त झालेला आहे. तुम्ही हा झटपट कोणत्याही सणाला किंवा जेव्हा पण तुम्हाला शिरा बनवायचा असेल या पद्धतीने बनवून बघा, तुमचा पण मस्तच होणार. एकदम छान असा चविष्ट स्वादिष्ट असा हा शिरा झालेला आहे. तुम्हाला बघून कळत असेल किती रसरशीत आणि एकदम दाणेदार छान झालेला आहे. तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने शिरा करून बघा. तुम्ही प्रसादासाठी सुद्धा असा बनवू शकता. मस्त होतं बघा. एकदम झटपट आणि मस्त चविष्ट असा शिरा झालेला आहे बघा. तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त झालेला आहे, पण हा तेवढाच चविष्ट बनतो आणि झटपट होतो बघा. अजिबात चिकट होत नाही. मस्त झालेला आहे. एकदम छान असा चवीला पण छान लागतो बघा. करून बघा. तुम्ही एकदा केला तरी याच पद्धतीने बनवणार एवढा चविष्ट बनतो. नक्की करून बघा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. इथे बघू शकताय, सर्वप्रथम मी शिरा बनवण्यासाठी अर्धी वाटी, या वाटीने अर्धी वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे. आता या एकाच वाटीने मी सर्व साहित्य घेणार आहे. इथे या वाटीने मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. त्याच वाटीने मी अर्धी वाटी साजूक तूप वितळवून घेतलेलं आहे. मी तूप आपण रवा घेतला तेवढंच तूप वापरणार आहे. आता त्याच वाटीने मी ते पाणी घेते. त्याच वाटीने मी पाणी घेतलेलं आहे, त्यामुळे पाणी थोडंसं तेलकट वाटते. आता अर्धी वाटी रवा होता, त्यासाठी मी 2 वाट्यांनी थोडं वर पाणी घातलेलं आहे. तुमच्या अंदाजाने तुम्ही पाणी घाला. 4 पट आपण पाणी घातलेलं आहे. आणि साखर आपण अर्धी वाटी रवा होता त्याला मी थोडीशी हवं असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही अर्धी वाटी रव्याला अर्धी वाटी साखर घालू शकता किंवा 1 वाटी घालू शकता. आता हे गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी ते 10 ते 12 केसरच्या काड्या घातलेल्या आहेत आणि इथे थोडेसे बदामचे काप, थोडेसे काजूचे काप, थोडेसे बेदाणे इथे घेतलेले आहेत. ते मी या पाण्यातच घालून घेणार आहे. साखर पण मी या पाण्यातच घातलेली आहे. आणि इथे मी 7 ते 8 मी वेलची सालीसकट अशा कुटून घेतलेल्या आहेत, ती पण या पाण्यातच घालणार आहे. तुम्हाला हवं तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तूप भाजायच्या आधी तुपामध्ये तळून घेऊ शकता. मी पाण्यातच घातलेलं आहे. आणि आता हे छान असं दुसरीकडे मी ठेवणार आहे. हे छान उकळते तर आपण रवा भाजून घेऊया. इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण रवा भाजून घेणार आहे. सगळं तूप मी घातलेलं आहे. अर्धी वाटी घेतलं होतं ते तूप थोडंसं चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं. असं रवा टाकून बघायचं. छान रवा फुलून वर आला की यामध्ये असं समजायचं की आपलं तूप छान गरम झाले. त्यामुळे त्यावेळेला आपल्याला यामध्ये रवा घालायचा. आणि इथे बघू शकताय, रवा आपल्याला सतत हलवत चांगला भाजून घ्यायचा आहे. आणि लो टू मीडियमवर हे छान असं मी गॅस केलेला आहे आणि रवा मी सतत हलवत चांगला भाजणार आहे बघा. इथे अजिबात आपल्याला गॅस मोठा करायचा नाही. लो टू मीडियम फ्लेमवर आपण हा रवा भाजून घेणार आहे. म्हणजे छान तो सगळीकडे एकसारखा भाजला जातो आणि चवीला छान होतो बघा. 3 ते 4 मिनिटानंतर बघा रवा आपला छान भाजायला लागलेला आहे. छान जाळी पडायला लागलेली आहे आणि तूप असं वर येतं बघा रवा भाजायला लागला की. इकडे बघू शकताय पाण्याला छान उकळी आलेली आहे. आणि 7 ते 8 मिनटं मी रवा छान भाजून घेतलेला आहे. बघू शकताय सगळीकडे हलक्याशा बदामी रंगावर सगळा छान भाजलेला आहे. आता रवा छान भाजलेला आहे. आपल्याला पाणी पण उकळलेलं आहे. थोडं थोडं करून पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. मी अर्धं पाणी घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आणि नंतर राहिलेलं सगळं पाणी मी घातलेलं आहे. पाणी छान असं उकळी आल्यावर 2 मिनटं उकळून घेतलेलं आहे. इथे पाणी घातलेलं आहे. मिक्स करून घेते. पाणी घातल्याच्या नंतर मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला आता हे पातळ वाटत असलं तर जसजसं आपला रवा शिजतो तसं हे घट्ट होतं. छान असं झाकण ठेवून मी याला शिजवून घेणार आहे 4 ते 5 मिनटं. बघा 2-3 मिनटानंतर असं छान हलवून घ्यायचं आणि नंतर झाकण ठेवून आणि शिजवून घ्यायचं. बघा एकसारखा शिरा सगळा आपला छान तयार होतो बघा. 5 ते 7 मिनटानंतर बघा मस्त असा आपला रवा शिजलेला आहे बघा. शिरा छान तयार झालेला आहे. रवा छान असा फुललेला आहे. अजिबात चिकट होत नाही. या पद्धतीने करून बघा. एकदम मऊ लुसलुशीत असा छान असा आपला शिरा तयार झालेला आहे. एकदम रसरशीत दाणेदार असा आपला शिरा छान तयार होतो बघा. झटपट असा झालेला आहे. बघू शकताय तुम्ही कढईला अजिबात चिकटत नाही. मस्त असा आपला शिरा तयार झालेला आहे. बघू शकताय झटपट असा झालेला आहे बघा. छान असं 7 ते 8 मिनटं भाजायचा. आणि तूप थोडंसं आपण इथे जास्त वापरलेलं आहे. जेवढा रवा घेतला होता तेवढंच तूप वापरलेलं आहे बघा. मस्त असा होतो बघा. झटपट आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात तेवढाच चविष्ट असा शिरा बनवलेला आहे.
तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि तुम्ही एकदा बनवलं तर परत परत याच पद्धतीने बनवणार. तुम्हाला बघून कळत असेल की किती एकदम मऊ लुसलुशीत रसरशीत एकदम छान होतं बघा. आणि तेवढाच हा छान होतो चवीला बघा. मस्त झालेला आहे बघा. झटपट असा बनतो. तुम्ही झटपट असा बनवू शकता. कमी साहित्यात तेवढाच चविष्ट होतं बघा. नक्की या पद्धतीने तुम्ही शिरा बनवून बघा. आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.